जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील गोद्री या ठिकाणी माजी अभियंता JK चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यात डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय रक्तपेढी जळगाव यांनी रक्तसंकलन केले असून या रक्तदान शिबिरात असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान करत माजी अभियंता JK चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। आज दिनांक 11 जुलै रोजी माननीय श्री JK चव्हाण रावसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही गोद्रीवासियांनी रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। त्या निमित्ताने येथे आज बाहेरगावून बऱ्याच मंडळींना आमंत्रित केलेले आहे। तसेच त्यांनी पण रक्तदान आणि गावातल्या काही तरुण व्यक्तींनी रक्तदान दिले आणि साहेबांना केक कापून सर्वांनी वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या। JK रावसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त गोदावरी फाउंडेशन यांच्यामार्फत तसेच इथले संपर्क विठ्ठल रुक्माई मंदिर समितीच्या मार्फत आज JK रावसाहेबांचा वाढदिवस आपण इथे साजरा करतो। मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावं असं मी विनंती करतो। आज JK रावसाहेबांचा वाढदिवस या निमित्ताने गोद्री येथील ग्रामस्थांनी रक्तदान शिबिर केलेले आहे। शुभेच्छा व सर्वांनी जास्तीत जास्त रक्तदान करावे अशी विनंती। आज 11 जुलै माझा वाढदिवस। मी सकाळी देऊळगाव तिथले आपले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि ग्रामपंचायत त्यांनी तिथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवलेला होता। त्या कार्यक्रमाला पहिल्यांदा मी गेलो, तिथे वृक्षारोपण केलं। त्यानंतर आपल्या फतेपूर पोलीस स्टेशनचे API फडसाहेबांनी त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवलेला होता, तिथे वृक्षारोपण केलं। त्यानंतर माझ्या स्वतःच्या गावामध्ये ग्रामस्थांच्या वतीने आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने एक ब्लड कॅम्प रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केलं आणि या पंचक्रोशीतून जी आजूबाजूची सगळी गावं आहेत त्या गावामधल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आव्हान केलं आमच्या गोद्री गावच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि त्याला एक उत्तम प्रतिसाद
मिळालेला आहे आणि सगळे आजूबाजूच्या पंचक्रोशीतले पंचपूर असेल, किनी असेल, मग डालसिंगी असेल, डालगाव असेल, त्या सगळ्याच गावांमधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते रक्तदान शिबिराला फक्त हजेरीच नाही तर प्रत्यक्ष रक्तदान करण्यासाठी इथे उपस्थित आहेत. काही फत्तेपूर, कोंडापूर इथूनही कार्यकर्ते आलेले आहेत आणि तेही या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या उत्साहाने ते सहभागी झालेले आहेत. त्याचप्रमाणे आमच्या गोदरी गावच्या जिल्हा परिषदेची उर्दू शाळा आणि मराठी शाळा या दोघं शाळांमध्ये सुद्धा त्या शाळेच्या वतीनं गावातल्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं वृक्षारोपण हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. मी माझ्या गावचे सर्वच BJPचे जेवढे कार्यकर्ते या दिनी उपस्थित आहेत, माझ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात माझा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो, त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. जय हिंद. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.